this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm up. भाई गुजरात की गलियां महादेव बीच वरती आलेलो आहोत. ही एक रिक्षा, ती एक रिक्षा. बाय बाय. कोणाच्या तोंडात ना आवाज नाही. आवाज बोला. फायनली आम्ही लोक सोमनाथला पोहोचले आहोत. खूप एक्साइटमेंट आहे ना तेजू ना समजा. फक्त थंडीने आमची हालत खराब झाली थोडी. इथे आल्यावर छान वाटतंय. सब बढ़िया है. आगे देखते हॉटेल वगैरे. चला बघू आता हॉटेलमध्ये जाऊन करतो व्हिडिओ स्टार्ट. मी उलट झालंय रे. अरे I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. गुजरात गलिया गुजरात. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness, hilarious. You think you're worth my time, you're delirious, mysterious, because you hide behind a fake exterior, inferior. You know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last, and to believe in what you got, it was built to last. आपण आलोय म्हणजे रूम बुक करायसाठी. बघतोय आम्ही आता रूम कुठे आहेत काय अवेलेबल. तर दादा आणि निरंजन दादा एक गेला बघायला रूम. बघून येतील ते काय काय नाही. इथं आलो चेकिंग करायला. आणि बाजूला सोमनाथचं मंदिर पण आहे आणि साईडलाच आम्ही हे रूम बघतोय. लवकरात लवकर एक आजचा पूर्ण दिवस आम्हाला राहायचं, पूर्ण रात्र राहायची आज इथे सोमनाथला. तर बघू काय होतं काय नाही. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, मजा येणार आहे. धर्मशाला मॉर्निंग गाईज. तर आम्ही पोहोचलो. मी धर्मशाळामध्ये राहतो आहे. तिथं आम्हाला मस्त रूम भेटले, कारण बाहेर थोडा रूम्स आहेत पण खूप कॉस्टली आहेत. जे रेट्स जे सांगतात ना ते खूपच जास्त सांगतात. आणि जेव्हा तुम्ही वेरावळ स्टेशनवरून येतात ना, तुम्हाला असे 2-3 असे भेटणारच की मला रूम देतो स्वस्तात असं सांगून इकडे आणतात. आणि मग इथे आल्यावर ते प्राईस जी आहे ना रूमची ती खूप जास्त सांगतात. तर आम्ही वाचलो त्या गोष्टीपासून. आम्ही माझ्या दीदीने एक धर्मशाळा बघितली, तिथेच आम्ही आता राहतोय. एक फुल मोठी रूम आहे, हॉल टाईप रूम आहे मोठी. तिथे सगळे बेड्स आहेत, म्हणजे बेड्स नाही आहेत, गादी वगैरे आहे. तिथेच आम्ही आता राहणार आहे. तर आम्हाला काय नुसतं आंघोळ वगैरे करायचं, चेंज वगैरे करायचं आणि जायचं आहे. ते मस्त प्राईस सांगत नाही तुम्हाला,
तुम्ही इथेच येऊन बघा प्राईस काय असेल ते. आणि बघ तर आता आम्ही आंघोळ वगैरे करतो, रेडी वगैरे होतो, मग भेटतो. एवढंच होतं. तुम्ही लक्षात ठेवा की याच्यात नका जाऊ. ते तुम्हाला काही रेट सांगतील हॉटेल्समध्ये. आम्हाला किती सांगत होते 5,000 4,000 एक रूमचे, म्हणजे त्याच्यात पण 4च जण राहू शकतात. ते अलाउडच नाही करत होतं दुसऱ्या लोकांना. तर आम्ही 11 लोक होतो. आम्ही धर्मशाळा बुक केलं आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण चाललो सोमनाथ आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो धर्मशाळेमधून कसा व्ह्यू आहे. लास्टपर्यंत बघायचं राहिलो. तर गाईज आम्ही आता रेडी झालो आहोत. आता निघतो थोड्या वेळाने सोमनाथसाठी. गर्ल्स रेडी होता ते अजून. तर आता मी रेडी तर झालो आहे. असं मी एक व्हाईट सदरा घातला आहे आणि आता चाललो आम्ही जरा मार्केट फिरून येतो. तनिषा आणि मी. तनिषा जाणे का चलो. आता आम्ही मार्केट फिरायला चाललो. मग त्याच्यानंतर आम्ही जाऊ सोमनाथ मंदिरला. तोपर्यंत लोक रेडी पण होतील. चलो बाय. आता आम्ही निघालो जाण्यासाठी. आमचा इकडनं गेस्ट हाऊस नाही बोलतात, धर्मशाळा आहे. धर्मशाळा तिथेच आम्ही राहतो. तिथून आता चाललो आम्ही लोक बाहेर. तू जरा वेळ तोपर्यंत बघत राहिलो. गाइस आम्ही आता मार्केट फिरायला चाललो आहे. देखते हैं अभी कुछ कैसा लगा तनिष ट्रायर को? क्या स्टार्टिंग में अच्छा लगा अभी तक तो. अभी रूम तक तो बहुत अच्छा सस्ते में मिला, वो अच्छा हो गया. मेन अपना वो हो गया. नहीं उसमें वो गफला करते ना वो लोग. आला. तर गाईज इथे सोमनाथ मंदिर आहे बाजूलाच. और वो भी आपण बोलते तुम्हाला रिक्षा दाखवतो लगेच. वाले आम्ही को, जाऊन रिक्षा येतो वाले को. पटापट. रिक्षावाले को आणि देखो, रस्ता खूपच बना को. खूपच जवळ आहे. म्हणजे बाजूला सोमनाथचं मंदिर आहे आणि आम्ही जवळच इथे धर्मशाळेमध्ये राहतोय. एक नंबर रूम आहे. सर्विस पण चांगलीच होटल आहे. की जरूरत नहीं है. अब होटल- एक दिन के लिए रुक रहे तो होटल की जरूरत नहीं है. आणि तुम्ही जर एक दिवस राहत असाल तर काय हॉटेलची गरज नाही आहे तुम्हाला. वेस्ट ऑफ मनी है. अभी देखते हैं कुछ खाने का ढूंढते हैं. आम्ही आता बघू काहीतरी नाश्ता वगैरे पण करून येऊ. त्यांचं अजून आवरायला ते लोक साडी वगैरे घालणार आहे त्यामुळे. हम तो इधर गाईज आता बघतो आम्ही आमची गल्ल्या फिरतो सगळ्या. गुजरात की गलियाँ है, वेरावल की गलियाँ गुजरात में है. मुंबई कहाँ गुजरात खा गए. कहाँ मुंबई में ऐसा लगता है अपने ही याद है. तर बघू काय चाललंय काय नाही. बघा बकरी. आपण सोमनाथ मंदिरच्या जवळ जाऊन येऊ. आपण बघूया काय काय नाही. किती गर्दी आहे काय गर्दी. अरे चुकी तो तेरे को स्टार्टिंग में दुखेगा. तो गाइस तुम्ही लाईक करा पहिले. तोपर्यंत मी तुम्हाला सिनेमॅटिक्स पण दाखवतो थोडे थोडे. गावातले यांचं सिनेमॅटिक्स दाखवतोय. काय आणि हे बघा बंदी. मला एक यही है ना एकदम खतरनाक व्ह्यू इथे आहे. सोमनाथ मंदिर. आई शपथ कसलं मंदिर आहे बापरे. थांबा तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने. सोमनाथ. हो 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 हो. अरे मंदिर की तो होटल ही है.
हॅपी संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला गाईज. गुजरात. आम्ही मेन ठिकाणी आलोय साहेब. तर गाईज परत आम्ही आता निघालोय. मार्केटमध्ये सगळे रेडी झालेत. तुम्ही सिनेमॅटिक्स बघितलेच असतील. तर आता निघालो आता आम्ही मार्केटमध्ये. आणि आपण जाके भी आहे, घूम के भी आहे. हाँ अभी देख के आए. गाइस वी आर रेडी फॉर गोइंग इन सोमनाथ. अरे भाई हॅलो गर्ल्स. आता आम्ही स्वागत चाललोय आहे तुमचं. सोमनाथच्या दर्शनाला. नाश्ता वगैरे करून तुम्ही पण आमच्या सोबत राहा व्हिडिओच्या एंड पर्यंत. येस. अरे ते बाकीच्या कुठे गेल्या? बॉईज गँग. तिला थोडी माहिती लावले. एक शिट्टी वाजवली की सगळ्यांच्या हातवरती. गाईज आम्ही फायनली चाललो आहोत सोमनाथ मंदिरात. इकडे आहे मंदिर आहे. तर गाईज आता आम्ही पहिले नाश्ता करायला चाललोय. पहिले नाश्ता करून घेऊया, मग आपण जाऊया मंदिरात. तर इथेच नाश्ता करतो आम्ही जवळपास. तर नाश्ता करून घेऊ पहिले, मग मंदिरात जाऊया. ते आम्ही आलो इथे एक दाखवतो. आलो आम्ही इथे मार्केटमध्ये. बघा पूर्ण मार्केट एरिया आहे. और इथे आणि आलो नाश्ता करायला. नाश्ता है अंकल? गरम गरम है नाश्ता? जलेबी फाफड़ा है, ढोकला गरम है. और क्या? है गरम है सब गरम है ना. गाइस देखो जेठालाल का फेवरेट जलेबी, जलेबी, फाफड़ा, जलेबी, ढोकला, भजी, चलो मिरची दिखा. आम्ही आलो नाश्ता करायला. कुठं अरे बसायचं? इधर आना भी सब ज्वाइन करके बैठते हैं ना. और तो वो कैसे आएगा लेने के लिए? आएगा कैसे? ये बताना फटाफट. हे लवकर बस जायचं पण आहे यार. जो बोलो तर आता आम्ही चाललो मंदिरात. आणि फटका बसला. जाऊ दे, ते नको सांगायला. नको भाई. अरे काय तुझं क्या काय लगा? करतो? कैसा है भाई बोल ना. अरे अभी तक है. अरे रुको, मंदिर पे पढ़ के आते हैं हम लोग. फिर पढ़ के आते बाद में लगेंगे. तो भाई क्या नाम है अभी आपका? अभी अभी नाम बोल क्या नहीं बोल दो सकते? नाम? अच्छा हाँ क्या लगाएंगे रुको. नाम क्या है बोलो ना. ब्लॉग में ब्लॉग सब है. क्यों क्यों उसके खाया सबका क्या? अरे आले अबे पडून घ्या. तर काही सगळं इथेच ठेवून जायला लागतं आम्हाला, कारण इथे काहीच अलाउड नाही आहे.
तर इथे रूममध्ये लॉकर आहेत, तिथे द्यायचं आपलं आपलं सामान, शूज वगैरे सगळं. हे शूजचं काय करायचं आहे, चपलांचं ते पण लॉकरमध्ये ठेवायचे ना. हे काहीच बघू शकतो, खूप गर्दी आहे. तर गाईज आमचं खूपच चांगलं दर्शन झालं आहे, तुम्हाला मगाशी मी सांगितलंच. पण आता आम्ही जरा फोटो काढायला चाललो आहे. मागे समुद्र आहे, तुम्हाला पण दाखवतो. मंदिराच्या मागे समुद्र आहे. चला रे लवकर. तर गाईज हर 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 महादेव. ओम नमः पार्वती पताये. हर हर महादेव. हर हर महादेव. बम बम भोले बम बम भोले बम बम. भोले. सोमेश्वराय शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. काय बोलते मरीन्स गाईज, मरीन सारखंच आहेत. मुंबईला तुम्ही असे दगड बघितलेच असतील मरीन ड्राईव्हला. तिथं तसं ते फोटोशूट चालू आहे ते पोरांचे. आता आम्ही पण फोटोशूटसाठी चाललोय. हर हर बघा. जय सोमनाथ. बंद हो गया. तर गाईज आमचं आता फोटो सेशन झालंय. किती 2 तासानंतर झालंय. नुसते फोटो काढून पागल झालो आम्ही. चला तर आता चाललो आम्ही परत हॉटेलवरती. मग चेंज वगैरे करू आणि जेवायला जाऊ. तर भेटूया. कोणाला एक्सपिरियन्स, चला सगळ्यांनी एक्सपिरियन्स सांगा आपला आपला. हे एक्सपिरियन्स कसा होता तुझा फोटो काढण्याचा? माझी फोटोच नाही काढले चांगले. हे बघ फोटोसाठी आले ते. तू त्याच्या पाय पडायची फोटो काढून तुझा कसा होता एक्सपिरियन्स? हां हे एक्सपिरियन्स बताओ आपका सबका. ते माझं सेकंड टाइम आहे आणि खूप छान, खूप चांगलं वाटतंय, खूप पीस फील होता इथे. आणि शॉर्ट मध्ये मला माहिती आहे ना मंदिराविषयी. शॉर्ट मध्ये माहिती
म्हणजे मला एवढंच माहिती आहे की 1500 वर्ष ओल्ड आहे आणि ह्याला 17 वेळा तोडून परत रिकन्स्ट्रक्ट केलं आहे. म्हणजे तोडलंय परत कन्स्ट्रक्ट केलं, परत कोणीतरी आले 17मध्ये त्यांनी तोडलंय परत रिकन्स्ट्रक्ट केलं. असं काहीतरी सीन आहे. पूर्ण स्टोरी मला सुद्धा माहिती नाही आहे, पण असं आहे, असं मी एक दिवशी ऐकलेलं. आता केवढं खरं आहे केवढं खोटं आहे नाही सांगू शकत मी. असं आहे. आणि ठीक आहे, सगळं चांगलं होतं. मजा येते. खूप 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 मजा येते. चला दुसऱ्यांना विचारू. हे कसं होतं तुमचा एक्सपिरियन्स? करा बाबा करा. हां एक्सपिरियन्स कसा? एक नंबर. अजून बाकी एक्सपिरियन्स पण. आता काय तनिष्क कैसा था एक्सपिरियन्स? अच्छा एक्सपीरियंस था, आना चाहिए एक बार लाइफ में. त्याच्या आई आता पहिले आपण जाणून घ्या माझ्या दीदीकडनं कसा होता एक्सपिरियन्स. खूप छान होता. दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं. आणि जी आम्हाला माहिती नाही आहे, म्हणजे आम्हाला पूर्ण प्रॉपर तर नाही माहिती मंदिराविषयी, पण थोडंफारच माहिती आहे. ते सांगितलं का कोणी? नाही सांगितले, सोनीताई सांगितले. थांब एक मिनिट थांबा, मी परत मला जेवढं माहिती आहे मंदिराबद्दल मी तुमच्यापर्यंत पोहोचवते की या सोमनाथ मंदिराचं असं महात्म्य आहे की जे चंद्रदेव होते त्यांना ना 2 पत्नी होत्या. तर त्यांचं ना एका पत्नीवर प्रेम होतं आणि दुसऱ्या पत्नीवर बिलकुल प्रेम नव्हतं. तर दुसरी पत्नी ना अशी रागवायची की चंद्रदेव फक्त माझ्या बहिणीवर, सख्या बहिणीवर प्रेम करतो आणि माझ्यावर प्रेम करत नाही. तर त्या पत्नीने ना चंद्रदेवाला श्राप दिला. मग ते मृत्यूच पावले आणि पूर्ण प्रकृतीवर अंधार झाला. आणि त्या अंधारावर ना पूर्ण अंधार जेव्हा झाला ना तेव्हा स्वर्गातले जे देवता लोक होते ते महादेवांकडे गेले आणि त्यांच्याकडे आश्वासन करू लागले की अरे चंद्रदेवाचा प्रकाशच आपल्या पृथ्वीवर पडत नाही तर आपण काय करू शकतो, पूर्ण अंधारले जोग, सृष्टी कशी चालणार, प्रकृती कशी चालणार. तर सगळे महादेवांकडे गेले. तर महादेव बोलले की ज्या व्यक्तीमध्ये, ज्या बाईमध्ये 36 गुण संपन्न असेल तर ती बाईच चंद्रदेवाला जिवंत करू शकते. तर तेच गुण फक्त देवी सतीमध्ये होते आणि ती देवी सती गेली एका ब्राह्मणाकडे चंद्रदेवाच्या आईवडिलांसोबत आणि त्या ब्राह्मणांनी ना एक मंत्र दिला, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम रुवा रुक्मिव बंधना मृत्यू मुक्षी ममामृता. हा मंत्र देऊन देवी सतींनी चंद्रदेवांचे प्राण वाचवले आणि आपल्या संपूर्ण सृष्टीवरती प्रकाश झाला, प्रकृतीवर प्रकाश झाला आणि त्याच प्रकाशामुळे आता हे सोमनाथ ज्योतिर्लिंग उभारलं गेलंय महादेवांच्या कृपेने. हर हर महादेव. खूप चांगलं. हा बेस्ट आहे, हा वाला बेस्ट. काहीच तुम्हाला समजलं असेल किती चांगली माहिती दिली आहे. तर तुझं खूप खूप धन्यवाद सोनीताई. हर हर महादेव. सगळ्यांना हर हर महादेवांचा महादेव. आशीर्वाद असो. माझी हीच प्रार्थना, माझ्या जेवढ्या परिवारामध्ये, मित्रपरिवारांमध्ये जेवढे आहेत त्यांना आशीर्वाद लाभू दे. आता मी खूप इमोशनल झाली आहे. खूपच भारी सांगितलं तिने. तर गाईज आता आम्ही झालंय आमचं, तर आता आम्ही चाललोय जेवायला. खूप आता उशीर झालाय आम्हाला, तर त्यासाठीच आता चाललो आम्ही जेवायला आणि तिकडून आम्ही हॉटेलमध्ये जाऊ, मग अजून फिरू. आज पूर्ण दिवस सोमनाथच कव्हर करायचं आहे आणि उद्या कुठे जाणार आहे मी तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये सांगेन. तोपर्यंत लाईक, कमेंट अँड शेअर. तर मित्रांनो जेवण आलंय आमचं. तर जेवण घेऊया. बड़ा दाल के लिए पाव और रोटी लाओ. ये ना पनीर कौन सा है? रोटी जैसी है ही नहीं, कैसे पेट भरेगा इंसान का. 1 hour later. हे गाईज, तर परत फ्रेश होऊन आलो आहे आम्ही खाली आणि आता आम्ही जरा चेंज वगैरे केलं, थोडं चेंज वगैरे केलं आउटफिट आणि आता आउटफिट बघा. आणि आता चाललो पतंग घेऊन उडवायला. आज मकर संक्रांती आहे तर पतंग उडवतोय आम्ही. आज बीचवर चाललो आहे. इथे बीच आहे जवळच. पहिले बीचवर जाऊ, मस्त फोटोज वगैरे काढू. हे बघा इकडे असं पण आहे. तर पहिले आपण जाऊ बीचवरती, तिथे जरा फोटोज काढू, पतंग उडू आणि मस्ती करू. आणि आता पतंग येत आहे. अरे प्रॉपर आपल्या नॉर्मलच घ्या रे. प्लास्टिक वाला तो पतंग दिखाता हूँ आपको. हे बघा पतंग बघा केवढे गोडे. हवा गरुड. गरुड घ्यायचा का गरुड?
जल्दी जल्दी कौन सा उड़ेगा? जल्दी पतंग कौन सा? पण हे लगेच ना उडणार. नाही रपकन वर जाते. कोणती मम्मी तीच बोलत होती. तर मग ते उडत नाही. कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है. सगळे चेंज, सगळे ट्रेडिशनल वरून आले आपल्या जॉबच्या लुक वरती. मी पण आली. तू का चालली ती? अजून कोण कुठे? अजून सगळे आले ना? कोण? हा किरण. ठीक आहे, चला बघू काय घेतो काय नाही. जाऊ आता आपण तिकडे समुद्राला. गाईस परत आम्ही आलो इथे. गाईस सनसेट टाइम. सनसेट आणि तिकडे सोमनाथचं मंदिर आहे. झाडाच्या हा झाड दिसतोय ना, त्याच्या मागे सोमनाथचं मंदिर आहे. आणि इथे एक सनसेट होतोय चांगलापणे. हे गाईज तुम्ही बघू शकता समोर सनसेट होतोय आणि आम्ही इथे थांबलोय. कारण इथून बीचवरती जाण्यासाठी एंट्री आहे. 5-5 रुपये एंट्री आहे. तर आता आपण तिकीट काढतो ते आणि लगेच तिकीट काढू मग जाऊ. फटाफट सनसेट तर होत आला आहे आता. आणि आता टाईम झाला आहे 6:05 झालेत. आता होईलच लगेच मला वाटतं 20 मिनटात तर सनसेट होईल. आता सनसेट बघूया, जरा फोटोज वगैरे काढूया. आणि आता मी घातल्या शॉर्ट पॅन्ट आणि शर्टही घातल्या. असं बोललो जरा फिरून येऊया. आणि आत्ताच आम्ही थोड्या वेळानेच आता उद्याचा प्लॅन ठरला आहे आमचा. तर मी ते थोड्या वेळाने सांगतो काय काय नाही. तोपर्यंत तुम्ही लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईबचं बटन पण दाबा. तोपर्यंत सनसेट जरा एन्जॉय करतो. आणि काय प्लॅन ठरला आहे उद्याचा, एकदम वेगळाच प्लॅन ठरला आहे आमचा. आणि काय प्लॅनमध्ये नव्हतं, पण ते आम्ही काय माहीत करतो आहे. तर लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग आणि पूर्ण सिरीज बघत राहा. कारण खूप मजा येणार आहे या सिरीजमध्ये. उद्या आम्ही जिथे जाणार आहे ते खूपच भारी ठिकाण आहे. आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला सकाळी निघायचं आहे इथून. इथून नाही निघायचं आहे आम्हाला, इथे तर आता रात्री आम्ही निघतो इथून. तिकडे आम्हाला लवकर पोचायचं आहे, सकाळी 3-4 वाजता पोचायचं आहे. तर बघा काय काय नाही सांगतो मी थोड्या वेळाने. तोपर्यंत काय तनिष काय देख रहा है? कुछ नहीं, सनसेट देख रहा हूँ, तेरा बात सुन रहा हूँ. तर बघू आता उद्या निघू तेव्हा मी सांगेल कुठे चाललो आहे काय चाललो आहे. तोपर्यंत लाईक कमेंट आणि शेअर करून ठेवा. बाय. आता सनसेट एन्जॉय करतो ना तनिष. बाय. सनसेट एन्जॉय करना है रे. कर रहे नहीं एंड नहीं करना. अभी बहुत दिन बाकी है. रात बाकी है. रात बाकी है. दिन गई, रात बाकी है. थोड़ी देर में एंड कर दूंगा मैं, क्योंकि नया डे चालू होने वाला है और कुछ तो नया देखने. बता दिया क्या प्लान? नहीं, प्लान चेंज नहीं बताया अब तक. बताएगा. उधर भी प्लान चेंज हो रहा है, उधर देखते हैं. अभी रुक, नहीं जाना है बीच पे शायद से. ठीक है यार, देखते चलो गाइस, बताते अब. तब तक सनसेट एन्जॉय करो आप. बीच वरती आलेलो आहोत. थोडं पुढे जाऊ, तिथे खाली खेळ. बन गया सब कुछ नहीं. आता आम्ही काही रील वगैरे फोटोशूट करतो बरोबर आणि भेटतो तुम्हाला नंतर थोड्या वेळाने. आपली व्हिडिओ आता मी पण व्हिडिओ काढतो एक. हे छोट्या मुलांसारखे लाड नको. माझ्या खांद्यावर बसते का उंट सारखं. अरे मजा येते रे चालायला. चलो गाईज, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. जरा फटाफट जरा आम्ही व्हिडिओज काढून घेतो, कारण आता अंधार होत आलाय. 1-2 तरी फोटो निघायला पाहिजे चांगला. बाय.
फोटो वगैरे काढले थोडेफार आणि आता चाललोय घरी. बस इथे 7 वाजता पूर्ण बीच खाली केला जातो आणि एकदम क्लीन बीच आहेत. तर ते एक गोष्ट खूप भारी वाटली मला गुजरातमध्ये. सगळी गोष्ट क्लीन आहेत, पूर्ण बीच पण क्लीन आहे आणि मजा येते मजा. आता आम्ही काय तरी खाऊ आणि आता ब्लॉग एंड करतो मी थोड्या वेळात. कलरफुल लाईट आहे, सांगतो तुम्हाला नंतर काय होतं काय नाही. बाय. तर गाईज आजचा दिवस संपलेला आहे आणि आता आपण भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि डे 2 ला भेटूया. बाय बाय.